म्हणणं आहे ते काढून टाकणार, आपण काढून टाकणार, गुन्ह्यातून तुला काढून टाकू. काय करणार? अरे मी काढणार ना. मग पहिलं कोणी केलं तुम्ही? पहिलं कुठं केलं? तक्रार होती ना. तुमच्या शिड्या काढतो ना. अरे मी काढतो तुला, मी काढतो ना. कोणी आता कोणी सांगितलं? तुम्ही. अरे तपासामध्ये निष्पन्न होईल काय. नाही रे बाबा, मी काढतो तुला काय करायचं ते तू माझ्याकडे यायला पाहिजे. मला मेडिकल मेडिकल झालं तुम्ही अरे मी आहे ना. अरे मी आहे ना. कधी सांगणार? अरे मी आहे ना. अरे चौकशी नाही होत त्याच्यामध्ये. अरे गुन्हा दाखल तपासाचा पाठ आहे. मी आहे ना. मी आहे की नाही? अरे मी आहे काय मला तुमचं नाव सांगा आणि काय घटना घडलेली ते सविस्तर सांगा. मी नारायण किसनराव सांगळे, राहणार पोखरी, हल्ली मुक्काम राजूर. साहेब, माझ्या मुलावर खोटे गुन्हे दाखल केले होते. राजूर येथील एक रहिवासी दारू पिऊन व औषध पिऊन त्याच्या घरगुती भांडणामुळं तो मरण पावला होता. काही गुंडांनी व पोलिसांनी मिळून माझ्या मुलावर, माझ्या भाचीवर खोटे गुन्हे दाखल केले. माझा मुलगा त्यांना हमेशा विनंती करत आहे की या गुन्ह्याची तुम्ही सखोल चौकशी करा, यातलं खरं काय ते शोधा. जर खरं मी या गुन्ह्यात असेल तुम्हाला फाशी द्या. परंतु यांनी तसं काहीच केलं नाही. मी सुद्धा 9 तारखेला याला एक अर्ज दिलता की साहेब याची चौकशी करा, हे यातलं सत्य काढा. पण त्यांनी काहीच काढलं नाही. त्यांनी मागितले 50,000 रुपये चौकशी करायचे, तुझ्यासारखा फैसला करतो. तिथून तो स्टेशनहून राजूर चौकीत आला. API साहेबाला बोलला, साहेब मला काहीतरी निर्णय घ्या यातला, खरं काय यातलं काढा. कोणा साथ दिली नाही म्हणून त्यांना कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतला. आता तुमची मागणी काय? मागणी या गुंडांना आणि या काम चुकार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा, सस्पेंड करा. नसता मी एक दिवस यशवी अपील करून मी सुद्धा पण गमावणार आहे. पेशंटचं नाव काय बाबा? गोपाल नारायण सांगळे. तुमचं नाव? नारायण किसनराव सांगळे. ह्या लोकांची दुकानदारी झाली, स्टेशन राहिलं नाही, यांची दुकानदारी झाली. तेव्हा मध्ये API म्हणतो त्याच्याकडून पैसे, त्याचे खातं ते वेगळं, वाळूचं खातं मग ते वेगळं. याला लोकांशी काही घेणं देणं राहिलं नाही. दुकानदारी अशी पेशंट आलं नाही, इंग्रजाच्या पुढे गेले.